अहमदनगरमध्ये सावेडी परिसरात संजय गाडेकर यांच्या प्रचलित शुद्धायू या लाकडी घाण्याच्या दुसऱ्या युनिटचा प्रारंभ काल नेतासुभाष चौकातील नवीन जागेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार आणि विक्रम राठोड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। यावेळी पोपटराव पवार म्हणाले, संजय गाडेकर हा माझा कॉलेजमधला मित्र, ज्याने शुद्धायू नावाच्या लाकडी घाण्याच्या युनिटचा जो प्रारंभ केला आहे तो नगरकरांच्या स्वास्थ्यासाठी गरजेचा आहे, कारण तेल हे शरीरासाठी वंगण म्हणून काम करत असते। पूर्वीच्या काळी अन्नामध्ये तेलाचा गरजेपुरताच वापर होत होता, मात्र अलीकडच्या काळात तेलाचा वापर वाढलेला आहे आणि वाढलेल्या वापरासोबतच तेलाचा दर्जा मात्र कमी झाला आहे। त्यामुळे याचा शरीरावर वाईट परिणाम दिसून येतो। अनेक वेळा आपण आजारी पडल्यानंतर ज्या वेगवेगळ्या टेस्ट करतो त्या आजारपणामागील कारणांमध्ये तेलाचा अतिरिक्त वापर आणि तेलाचा कमी दर्जा या गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात। या पार्श्वभूमीवर संजय गाडेकर यांनी सुरू केलेले शुद्ध तेलाच्या घाण्याचे युनिट हे सर्व नगरकरांसाठी स्वास्थ्यवर्धक आरोग्य देण्याचे काम करणारे आहे। यासाठी शुद्धायू या माध्यमातून प्रत्येक नगरकरांच्या अन्नामध्ये उत्तम आणि शुद्ध तेल कसे जाईल याची सोय आता झाली आहे। याचबरोबर त्यांनी शेवटी शुद्धायू या लाकडी घाण्याच्या युनिटकडून शुद्ध आणि विश्वासार्ह तेलाची आपली अपेक्षाही व्यक्त केली आहे। तसेच विक्रम राठोड यांनीही या लाकडी घाण्याच्या युनिटवर आपले मत व्यक्त केले आहे। माझे कॉलेजचे क्रिकेटच्या मैदानावरचे मित्र संजय गाडेकर यांनी शुद्धायू या माध्यमातून एक उत्तम आणि चांगल्या प्रकारचं तेल प्रत्येकाच्या अन्नामध्ये कसं जाईल या दृष्टीने त्यांची दुसरी शाखा आज चितळे रोड येथे या ठिकाणी सुरू केलेली आहे। खरं म्हणजे आम्ही कॉलेजपासून आणि क्रिकेटच्या मैदानापासूनचे चांगले मित्र, त्यामुळं मध्यंतरी जे सावेडीला त्याचा आहे त्या ठिकाणी गेलो होतो आणि आता याच्या उद्घाटनासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। खरं आपल्या सर्वांना कल्पना आहे की भविष्य काळामध्ये तेल आणि त्याची वंगण म्हणून आपल्या जॉईंट्सला किती गरज आहे, परंतु आता दुसरी बाजू आहे की आपलं जेवढ्या लिपिड प्रोफाईल चेक करतो आपली सगळे रक्ताच्या चाचण्या, त्यावेळेला अनेक वेळा ट्रायग्लिसाईड वाढलेलं दिसतं आणि त्याचं कारण आहे की अति तेलाचा वापर। आता अर्थात पूर्वी अन्नामध्ये गरजेपुरतं तेल यायचं आणि तेल हे आपल्या बॉडीचं वंगण असं, म्हणून तेल दर्जेदार असावं, विश्वासार्हता त्यामध्ये असावी, या दृष्टीने एक चांगल्या प्रकारची नगरकरांसाठी शुद्धायू या माध्यमातून चांगलं तेल मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि नगरकरांचे कमीत कमी हाडाचे प्रॉब्लेम कमी व्हावेत अशी पण अपेक्षा व्यक्त करतो आणि यासाठी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमचे गाडेकर साहेब यांनी अतिशय उत्तम असा व्यवसाय आमच्या नेता सुभाष चौकात सुरू केला, म्हणजे खरोखर त्यांचे मी आभार मानतो। कारण की या परिसरात अशा म्हणजे याची गरज होती। खरं तर नगरकरांना चांगलं भोजन मिळावं आणि त्यासाठी चांगलं तेल भेटावं हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं। आत्ताच पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तेल हे शरीरासाठी काय काय काम करतो आणि त्याचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट हे काय असतात शरीरासाठी, तर हा तेल कायम म्हणजे नगरकरांची स्वास्थ्य कायम चांगली ठेवेल, तर त्यासाठी नगरकरांनी जरूर एकदा तरी आपण या ठिकाणी व्हिजिट करावं मी सांगू इच्छितो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। छान मॉर्निंग ग्रुपचे सदस्य संजय गाडेकर सर आणि त्यांचे पार्टनर यांना सर्वांनी प्रथम शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी शुद्धायू या नावाने जे नवीन दालन उभा केले पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि पोपटराव पवारांनी जे सांगितले की तेलाचे आमच्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांचा आहे, तेल पाणी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा पोपटरावचा मोठा त्याच्यावर दांडगा अभ्यास आहे। नगर शहरामध्ये घाणीच्या तेलाबाबत त्यांनी गाडेकरांचा जो दांडगा अनुभव आहे तो यांना पुढं कामाला आणि गावात हे दालन उभा केले। पूर्वी त्यांचं उपनगरात होतं, आता गावात आल्यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठी वृद्धिंगती व्हावी अशी मी परमेश्वराची प्रार्थना। लाकडी घाणा तेलाच्या आउटलेटच्या उद्घाटन प्रसंगी त्याबद्दल सगळ्यांचं खूप आभार आणि शुभेच्छा या संदर्भात। आजकाल तुम्ही पाहताय की रिफाईन ऑइल जे मिळत आहे त्या रिफाईन ऑइलमध्ये कसं बनवलं जातं तुम्ही बघा, यूट्यूबवर याचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत।
त्याच्यामध्ये पाम ऑइल बऱ्याच लेवलला हीट केलं जातं, त्यानंतर त्याच्यामध्ये हेक्झेन टाकलं जातं, अनेक प्रकारचे ऑर्डर कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल्स टाकले जातात आणि हे कुठल्याही प्रकारचं तेल राहत नसून ते एक प्रकारचं विषच होतं. आता याला पर्याय 25 ते 30 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपण कधी एवढं रिफाईन ऑइल खात नव्हतो. आजाराचं प्रमाण पण एवढं डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार प्रमाण इतकं असायचं. याला आता पर्याय म्हणून आपल्याकडं लाकडी घाण्याचं तेल जर आपण वापरलं तर नक्की त्याला आपल्या आरोग्याला फायदा होतो. शुद्धायू लाकडी घाण्याचं तेल जे आहे ते अनेक प्रमाणात पाहिलं आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे, चांगला फायदाही होऊ शकतो. चांगल्या कारणाला शुभेच्छा. लाकडी घाण्याच्या तेलामुळं सगळ्यात महत्त्वाचं शरीरामध्ये जे काही इन्फ्लामेशन तयार होतं, एक प्रकारे आंतरिक सूज निर्माण होते रिफाईंड ऑइलमुळे, तर याच्यापासून आपल्याला परावृत्त करू शकतं. त्यामुळे तुमचं डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार, पक्षाघात, पॅरालिसिस यासारख्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपासून सुद्धा आपल्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी लाकडी घाण्याचं तेल हा एक पर्याय नक्कीच असू शकतो. त्या ठिकाणी शुद्धायू लाकडी घाण्याचं ओपनिंग झालेलं आहे आणि मी पद्मश्री पोपटराव पवार यांचं धन्यवाद करतो की या ठिकाणी आल्याबद्दल आणि या ठिकाणाचं उद्घाटन केल्याबद्दल आपल्याला आभार.